आज अशा झाडाची माहिती ऐकूयात, जी कधी ना कधी आपण आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलीच असेल. जे झाड फक्त औषध नाही देत, फक्त सावली नाही देत, तर खूप काही देतं. तर आज आपण बोलतोय कल्पवृक्षाबद्दल. पण नक्की कल्पवृक्ष म्हणायचं कशाला? तर पूर्वी देव आणि असुरांमध्ये समुद्र मंथन झालं. तर समुद्र मंथनाचा उद्देश होता, की अमृत मिळवणं. महान मंथनातून खूप वस्तू बाहेर आल्या. त्यातूनच एक आलं ते म्हणजे कल्पवृक्ष आणि हे कल्पवृक्षाचं झाड नेऊन लावलं स्वर्गलोकात. असं मानलं जातं, की या झाडाजवळ काही मनापासून इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. म्हणूनच ह्याला इच्छापूर्तीचं व भरभराटीचं कल्पवृक्ष असं मानलं जातं. इच्छा पूर्ण होतात का हे माहीत नाही, पण निसर्गावरचा विश्वास मात्र कायम राहतो. आजही आपल्या संस्कृतीत कल्पवृक्ष कोणाला म्हटलं जातं? नारळाचं झाड, वडाचं झाड का? तर कारण हे झाड आपल्याला औषध, पाणी, सुख, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी देतं. म्हणूनच या झाडांना आपणही कल्पवृक्ष म्हणतो. हल्ली तर या झाडाचा उल्लेख मराठी भूमिकेत सुद्धा केला जातो. बघितलाय ना ट्रेंडिंग मूव्ही क्रांतीज्योत विद्यालय? स्वर्गातला कल्पवृक्ष ही तर फक्त एक कथा झाली, पण आपल्या आजूबाजूचा निसर्ग ही जीवनाची सत्य कथा आहे.